नजूबाई गावित या आदिवासी साहित्यातील एक स्त्री. मुळामध्ये आपण आपला जो पेपर आहे तो पेपर असा आहे, मराठी साहित्यातील प्रवाह, स्त्रीवादी आणि आदिवासी. आपण स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय, स्त्रीवादी साहित्याचे प्रकार, स्त्रीवादी साहित्याची वाटचाल आणि स्त्रीवादी साहित्यात असलेला जो ग्रंथ आहे, जे पुस्तक आहे ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना, त्याच्या संबंधात सविस्तर अशी चर्चा आपण जवळपास एक 15 ते 20 तासिकांमध्ये केलेली आहे. आता आपणाला आदिवासी साहित्य म्हणजे काय हे सगळं आपण हेही मागे बघितलेलं आहे. आदिवासी साहित्य म्हणजे काय, आदिवासी साहित्याचे प्रकार, आदिवासी साहित्याची वाटचाल, स्त्रियांचं त्याच्यामध्ये असलेलं योगदान, या सगळ्या गोष्टी आपण त्यानिमित्तानं पाहिलेल्या आहेत. आता आपणाला जे बघायचंय, ह्या आदिवासी साहित्यामध्ये जी साहित्य कृती आपल्या अभ्यासक्रमाला आहे तिचं नाव आहे आदोर. आणि ती आदोर ही जी तिला कादंबरी म्हणायचं, आत्मचरित्र म्हणायचं का कथासंग्रह म्हणायचं, त्याच्यामध्ये छोटे छोटे असे भाग आहेत, 7-8 पानांचे भाग आहेत काही. तर ही साहित्य कृती आपल्या अभ्यासाला आहे. आणि म्हणून या साहित्य कृतीच्या संदर्भाने आपण नजूबाई गावितांची सुरुवातीला माहिती पाहिली पाहिजे. म्हणून नजूबाई गावित व्यक्ती आणि वाङ्मय अशा संदर्भात आपण ही चर्चा करणार आहोत. नजूबाई गावित ह्या ज्या आहेत ना, यांचा जो जन्म आहे, हा जन्म 10 जानेवारी इसवी सन 1950 रोजी बोद्रेपाडा नावाच्या एका पाड्यावर झाला. बोद्रे नावाच्या हा बोद्रेपाडा, तो साक्री तालुक्यात आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ही एक आदिवासी समाजातली स्त्री आहे, भूमिहीन आहे, नंतर धरणग्रस्त झालेली ती महिला आहे. खरं तर या आदिवासी स्त्रीला जे काही जमीन मिळते आदिवासींना मिळाल्यानंतर शेतकरी होतात, धरणग्रस्त होतात. आणि म्हणून या संबंध आदिवासी स्त्रियांच्या किंवा आदिवासींच्या संदर्भात एक सामाजिक लढा नजूबाई गावितांनी उभा केलेला आहे. आणि म्हणून त्या आदिवासी समाजातील एक कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी पहिल्यांदा श्रमिक महिला संघाची स्थापना केली आणि आदिवासी स्त्रियांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी त्यांचं आर्थिक जीवन आणि आरोग्य सुधारण्यासाठी या महिला श्रमिक संघाच्या माध्यमातून आटोकाट प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीत आदिवासी स्त्रियांचं नेतृत्व करतात. त्यांनी आदोर म्हणजे विकिपीडियावर त्यांच्याविषयी माहिती देताना असं दिलेली आहे की आदोर ही एक कादंबरी आहे, तृष्णा ही त्यांची एक दुसरी कादंबरी आहे, भिवा फरारी ही त्यांची तिसरी कादंबरी आहे आणि नवसा भिलिनीचा यलगार नावाचा एक त्यांचा कथासंग्रह आहे. असं या नजूबाई गावितांच्या संदर्भात आपणाला माहिती मिळते. नजूबाई गावितांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेले त्या कार्याचा उहापोह करताना आपणाला त्यांच्या साहित्याविषयी पाहत असताना, त्यांच्या एकूणच जीवनाच्या विषयी पाहत असताना आपणाला काही गोष्टी आवर्जून पाहाव्या लागतात. नजूबाई गावित ह्या ज्या आहेत ना, ह्या मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणेच त्या आदिवासी भूमिहीन शेतकरी धरणग्रस्त अशा अनेकांच्या लढ्यामध्ये त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी श्रमिक महिला संघ स्थापन केला आणि महिलांचे आदिवासी महिलांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांचं आरोग्य जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. मी आधीच सांगितलं, नजूबाई गावित ह्या ज्या आहेत त्या निसर्गाशी एकरूप होऊन प्राणीप्रेम,
म्हणजे एकूणच तुम्ही जर बघितलं तर आदिवासींच्या जीवनात ही ह्या काही गोष्टी दिसतात किंवा ही मानवी मूल्य त्यांच्या जीवनात दिसतात. निसर्गाशी एकरूप राहणं, प्राणीमात्रांविषयीची प्रेम व्यक्त करणं, समूहनिष्ठा पाळणं, त्याच्यात सहकार्याची भावना असते, धर्मनिरपेक्षता असते. एवढंच नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व माणुसकी असलेल्या किंवा ह्या मानवी मूल्यांचा आदिवासी जीवनात स्वीकार झालेला दिसतो. अल्पसंतुष्टी त्यांची वृत्ती असते. जे मिळालं त्याच्यामध्ये समाधान मानणे. आणि विशेष म्हणजे ते आदिवासी समाजातील माणसं, स्त्री असतील, पुरुष असतील, ही माणुसकीनं जीवन जगतात. आणि ह्या सगळी जी मूल्य आहेत ना, ही मूल्य आता मी वर वर्णन केलेली सगळीच्या सगळी मूल्य नजूबाई गावी त्यांच्या साहित्यामध्ये अपरिहार्यपणे येतात. ज्ञानवर्धक, रोचक अशी संकलित केलेली माहिती जी आहे ना, ती त्यांच्याविषयीची कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे गुरुजी यांनी ती केलेली आहे. आता नजूबाई गावित ह्या ज्या आहेत ना, यांचं नाव भारतीय साहित्यामध्ये एक सशक्त महिला म्हणून आणि प्रतिभासंपन्न एक आदिवासी साहित्यिक म्हणून घेतलं जातं. त्यांनी त्यांच्या जीवनात ह्या ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना, ह्या करायच्या म्हणून नाही, तर त्यांनी मुळातून आणि मनापासून केलेल्या. आणि म्हणून त्यांनी आदिवासींचं सर्वंकष जीवन, भावविश्व त्यांनी आपल्या साहित्यामध्ये साकारलेलं आहे. त्या वंचित, शोषित, उपेक्षित, पीडित, कष्टकरी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. म्हणून त्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून मानल्या जातात. त्यांचा आदिवासींच्या उद्धाराकरता आणि एकूणच सशक्त समाजाच्या निर्मितीकरता एक लढवय्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी दिलेलं योगदान हे आदिवासींच्या बरोबरच भारतीय समाजाला विसरता येणार नाही. आणि म्हणून अशा ह्या नजूबाई गावित ज्या आहेत ना, ह्या नजूबाई गावित ह्या आदिवासी समाजातलं एक भूषण आहेत असं आपल्याला म्हणता येतं. पहा, कारण एकतर आदिवासी शिकलेले नव्हते, गावखेड्यापासून कोसो दूर राहणारा हा समाज, आणि म्हणून अशा ह्या समाजाचं नेतृत्व करण्याचं, त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या नजूबाई गावितांनी केलं. त्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि सत्यशोधक कष्टकरी महिला सभा यांची देखील त्यांनी स्थापना केली. आणि त्यांनी साक्रीला दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभा ही 1986 रोजी स्थापन केली. आणि त्यांनी तशा प्रकारची साहित्य संमेलन होण्यासाठी जाणून बुजून पुढाकार घेतला. मी आत्ताच म्हणालो तुम्हाला की त्यांनी उपेक्षित, वंचित, पीडित घटकांच्या संदर्भात अनेक लढे उभारलेले. त्यांनी 1975 मध्ये जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा त्यांना अटक झाली, स्थानबद्ध करण्यात आलं नजूबाई गावितांना. आणि त्या सन 1975 पासून 1978 पर्यंत किंवा काही काळ त्या जेलमध्ये राहिल्या, स्थानबद्ध झाल्या. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला, आजचं जे आहे पूर्वी मराठवाडा विद्यापीठ असं नाव होतं, पण हा नामविस्तार किंवा नामांतर करण्यासाठी त्या लढ्यामध्ये शेकडो महिलांना सहभागी करून नजूबाई गावितांनी खूप मोठं या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. त्यांनी सटाण्याला 1998 साली दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन भरवलं आणि अब्राह्मणी साहित्य व कला महासभा याची घोषणा केली त्यांनी. म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये
आपण आपला एक दिवा तेवत ठेवला पाहिजे या भावनेनं नजूबाई गावितांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी साक्रीला देखील दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य सभा स्थापन केली. त्यांनी तशा प्रकारची साहित्य संमेलनं भरवण्यासाठी पुढाकार घेतला. त्या उपेक्षित, वंचित, पीडित घटकांच्या संदर्भात अनेक लढ्यामध्ये त्या सक्रिय राहिलेल्या आहेत. एवढंच नाही तर नजूबाई गावितांनी एक स्त्री म्हणून आदिवासींच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान देण्यासाठी तत्पर राहून त्यांना एक नवी दिशा दिलेली आहे. त्यांनी नेहमी परखड भूमिका मांडली आणि विशेषतः प्रस्थापित साहित्याकडून आदिवासींचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विषयी कुठेही काही लिहिलं जात नव्हतं. तेव्हा नजूबाई गावितांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि म्हणून या स्त्रियांच्या प्रश्नाच्या संदर्भानं नजूबाई गावितांनी सत्यशोधक मार्क्सवादी मासिकामधून आपल्या लेखनाला सुरुवात केली आणि आदिवासींचे प्रश्न समाजाच्या समोर आणले. नजूबाई गावितांच्या संदर्भात माहिती देताना विकिपीडियावर अशी माहिती आहे की सन 1995 मध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं आदोर ही आत्मकथन आहे व तृष्णा ही सन 2008 मध्ये प्रकाशित झालेली एक कादंबरी. तर भिवा फरारी ही कादंबरी पुन्हा प्रकाशित झाली आणि नवसा भिलीचा एल्गार हे 2013 मध्ये प्रकाशित झालेला कथासंग्रह अशी माहिती दिलेली. परंतु एकूणच साहित्यात प्रत्यक्ष जीवनानुभूती आणि कार्यकर्त्याची दृष्टी यांचा संगम त्यांच्या साहित्य कृतीमध्ये झालेला दिसतो. आदिवासी जीवनात लोकपरंपरा ही समृद्धतेने आहे आणि त्यांच्या साहित्याला विशेष म्हणजे लोकसाहित्याचा बाज आहे. नजूबाई गावितांना आदिवासी समाजामध्ये जे स्त्रियांना महत्व असतं ना ते महत्व मातृसत्ताक पद्धती ही आदिवासींच्या समाजामध्ये असते आणि याकडे त्या लक्ष वेधतात आपल्या साहित्यामध्ये. त्या स्वतः मातृसत्ताक व्यवस्थेच्या वारसदार असल्याचा अभिमान सांगतात. त्यांच्या लेखनात हा त्यांच्या ठिकाणी असलेला अभिमान अनेक ठिकाणी जाणवतो. नागर ग्रामीण जीवनामध्ये स्त्रियांना जे दुय्यम स्थान दिलं जातं ना त्यांची जी घुसमट होते ना तशी आदिवासी स्त्रियांची जीवनामध्ये घुसमट नाही. कारण स्त्री हे विश्वनिर्मितीचं केंद्र असून सर्जन करण्याची अलौकिक शक्ती तिच्यामध्ये आहे असते. अशा रीतीचं आदिवासींच्या मध्ये ह्या मानवी भावना आहेत आणि म्हणून आदिवासींच्या मध्ये पुरुषा इतकंच स्त्रीला देखील महत्वाचं स्थान आहे. किंबहुना ती काही बाबतीत पुरुषांपेक्षा देखील जास्त श्रेष्ठ आहे असा विश्वास नजूबाई गावितांनी आपल्या साहित्य कृतीतून मांडलेला आपल्याला दिसतो. पहा आता ह्या नजूबाई गावित ज्या आहेत त्यांनी हे लेखन करताना काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की आदिवासींच्या संदर्भात असं आहे. गारो नावाची एक समाज आहे. खासी जयंतिया या आदिवासी जमातीमध्ये आज देखील मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे. आदिवासींच्या मध्ये एक वैशिष्ट्य आहे की स्त्रीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि विशेष म्हणजे
मुलाला हुंडा दिला जात नाही आदिवासींच्या मध्ये, तर मुलीला दहेज देण्याची प्रथा आहे. आदिवासींच्या मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या नाही आदिवासींच्या मध्ये, आणि पुनर्विवाहाला मान्यता आहे आदिवासींच्या मध्ये, विधवा विवाह त्यांच्यामध्ये संमत आहे. जात पंचायतीमध्ये सहजपणे होणारा काडीमोड या गोष्टी आदिवासी जीवनात आहेत. आणि या बाबी नजूबाई गावितांच्या साहित्यात ठळकपणे आपल्याला जाणवतात. त्यांचं साहित्य वाचलं की ह्या गोष्टी आपल्याला कळतात. होळीच्या वेळी हे परंपरेनं काही सण आणि उत्सव साजरे करतात आदिवासी. आपण जर पाहिलं तर होळीच्या वेळी दिंडण हे नृत्य असतं. डोंगरादेवीची पूजा करताना पुरुष स्त्रीचा वेश धारण करतात. स्त्री आणि भूमी यांच्यातील सर्जनशीलतेचं सामर्थ्य लक्षात घेतलं जातं. आणि एवढंच नाही तर धरतीची पूजा केली जाते. स्त्रीला बहुप्रसवा, बहुविविधा अशी जी धरित्रीची अनेक रूप आहेत ना, ती अनेक जीवांना जगवत असते. तिच्या चमत्कारांनी दिपून जाऊन आणि तिचा गौरव करण्यासाठी पुरुषांनी तिच्याच प्रतिकात्मक स्त्री रूपात काही पथ्य पाळून नाचायचं, हा त्यामागील उद्देश असतो. बघा, स्त्री ही बहुप्रसवा आहे, सर्जनशील आहे, आणि म्हणून पुरुष देखील तिचं रूप घेऊन तिचा सन्मान करतात आणि तिच्या कादंबरीत किंवा साहित्य कृतीमध्ये या गोष्टी आवर्जून येताना दिसतात. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या लेकी बाळी, ह्या विद्या बाळ यांनी लिहिलेल्या साहित्य कृतीमध्ये देखील किंवा लेखामध्ये देखील याविषयीचा विचार व्यक्त झालेला दिसतो. पहिली आदिवासी लेखिका म्हणून नजूबाई गावितांचं नाव येतं. तृष्णा ही जी कादंबरी आहे ना, ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी आहे असं म्हणतात. आणि म्हणून आत्मनिवेदनात्मक असल्यामुळे तिला आत्मचरित्रच आहे असं म्हणतात. आदोर, रोपणी, पोराळी असे जे 4 भाग आहेत आदिवासींचे. आदोर म्हणजे सुरुवातीची रोपवाटिका तयार करण्याची जी प्रक्रिया असते, आणि नंतर ते रोप तयार करणं असतं, रोपाची लागवड करणं असतं, आणि त्यातून निर्माण होणारी उत्पत्ती म्हणजे निर्मिती होय. बघा, आदोर म्हणजे काय, तर सुरुवातीची रोपवाटिका तयार करण्याची प्रक्रिया. बीज, त्या रोपवाटिकेत तयार करण्यासाठी बीज जे जन्माला घातलं जातं त्याला म्हणायचं आदोर, आणि ते स्त्रीचं प्रतीक त्यांनी मांडलेलं. म्हणजे मानवी जीवनाची प्रक्रिया त्या 4 टप्प्यातून जाताना त्या सांगतात. नजूबाई त्यांचे जे त्या 4 टप्प्यातील अनुभव मांडले आहेत ना, ती तृष्णाची अर्पण पत्रिका आई इसरीला केली आहे. इसरी आणि तिचे कुटुंब, इसरी हे आदिवासीच्या स्त्रीचं नाव आहे, आणि तिचं कुटुंब दारिद्र्यमय परिस्थितीमध्ये संघर्ष करीत असताना कसं गुजराण करताना दिसतं, हे सर्व त्या आत्मनिवेदनात्मक कादंबरीमध्ये आपणाला आलेलं दिसेल. पहा, त्याचबरोबर आदिवासींनी केलेला जो संघर्ष आहे, ब्रिटिशांच्या जुलमी, जाचक आणि शोषक व्यवस्थेविरुद्ध हा केलेला जो संघर्ष आहे ना आदिवासींनी, त्याचं देखील वर्णन या आदोर साहित्य कृतीमध्ये येतं, हे आपल्याला दिसेल. आणि म्हणून नजूबाई गावितांच्या संदर्भात जर आपण एकूणच विचार केला
तर त्यांचं साहित्य हे खरं तर काळाच्या पुढे जातं. आज जर आपण विचार केला तर काही समाजामध्ये आजही म्हणजे कधी काळी पुनर्विवाह पद्धती नव्हती, विधवा विवाह पद्धती नव्हती, पण आदिवासींच्या मध्ये मात्र विधवा विवाह पद्धती आहे, पुनर्विवाह पद्धती आहे. स्त्री आणि पुरुष जर आपण ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की त्यांनी जे मांडलेलं आहे ना, की पुरुषाला पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये पुरुष हा सर्वस्व असतो, स्त्रीला दुय्यम स्थान असतं. पण आदिवासींच्या मध्ये स्त्रीला प्रथम स्थान, स्त्री आणि पुरुषाला असं वेगळं लेखल्या जात नाही, उलट स्त्रीची पूजा केली जाते. मातृसत्ताक पद्धती, कारण स्त्री हे सर्जनाचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणून जरी ते आदिवासी साहित्य उशिरा आलं असलं तरी नजूबाई गावितांनी त्या साहित्य कृतीच्या माध्यमातून तिथलची बोली असेल, त्या बोलीतले शब्द असतील, इंग्रजांचा इंग्रजांकडून झालेला छळ असेल, त्यांच्यातल्या असलेल्या काही अंधश्रद्धा असतील, लोकपरंपरा असतील, या सगळ्यांचा विचार नजूबाई गावित या आपल्या साहित्य कृतीमधून मांडतात. आता नजूबाई गावितांचं एकूण जर साहित्य बघितलं तर ह्या काही गोष्टींचा आपणाला उलगडा होतो. कारण नजूबाई गावित ह्या अशा लेखिका आहेत की त्यांनी या आदिवासींचं जीवन सर्वंकष पद्धतीनं जे त्यांना भावलं त्यांचं भावविश्व या साहित्य कृतीमधून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या संदर्भातला जो पुढचा भाग आहे तो तुम्हाला मी नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे, आपण इथं थांबूया.